श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपत्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, अध्याय 6, पान क्रमांक 35. शीर्षक आहे नरसावधानींचे वृत्त. दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्याप्रमाणे आहेत. झाडातून निघालेले मूळ, तेच मूळ परत भूमीकडे जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवापासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरपी त्या शक्ती त्यांच्यातच विलीन होत असतात. पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्ती सगळ्या वाटा एकसारख्याच वाटतात. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायांचे लोक दत्ततत्वामध्येच समन्वय पावतात. प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. इथे आपण थोडा विचार करू शकणार आहोत. एक तिरुमलदास जपध्यानादी पूर्ण झाल्यावर सकाळचं म्हणजे काहीतरी यांचं रुटीन दिसतं आहे. सकाळी जप करायचं, ध्यान आधी म्हणजे आणखीनही काही गोष्टी करायच्या. त्यामुळे ह्या रुटीनमध्येच त्यांच्या जीवनाची काही रहस्य दडली आहेत का? इंग्रजीत असं म्हणतात ना, कुठल्याही प्रॉब्लेमचं रूट हे रुटीनमध्ये असतं. प्रॉब्लेम नष्ट व्हावा असा वाटतो, पण रुटीन मात्र मी असंच ठेवणार. तर मग इथे गडबड होते. म्हणजे प्रॉब्लेम नष्ट व्हायला हवा असेल तर मला माझं रुटीन बदलावं लागेल. मग रुटीन फक्त ज्याला दिनचर्या म्हणतो तीच आहे का मानसिक रुटीन पण आहे? आपली विचार करण्याची पद्धत, त्याचं रुटीन, माइंडसेट ज्याला म्हणता येईल. मग आपल्या कुठल्याही समस्येचं मूळ जर आपल्या माइंडसेटमध्ये असेल किंवा आपल्या दिनचर्येमध्ये असेल किंवा आपल्या रुटीनमध्ये असेल, मग ते वैचारिक असो किंवा शारीरिक असो, तर त्यावर जर काम केलं तर प्रॉब्लेम वाटणार नाहीत कदाचित. असं ह्यांचं काहीतरी रुटीन दिसतंय. मग इथे माझ्या मनात प्रश्न आला की माझं असं काही रुटीन आहे का की ज्यामुळे मला ह्या मोठ्या रुटीनमधनं बाहेर पडता येईल, चक्रातून बाहेर पडता येईल. आपल्या राष्ट्रीय ध्वजावर अशोक चक्र आहे ना, ते काही सम्राट अशोकाचं प्रतीक नाही आहे. आपल्या सनातन परंपरेचं प्रतीक आहे की संसार चक्र हे सगळे जे उत्पत्ती स्थिती लय हे सतत चालू आहे, ह्या चक्राचं ते प्रतीक आहे आणि फिलॉसॉफिकल प्रतीक आहे, ते स्पिरिच्युअल प्रतीक आहे. तसं माझं जर जीवनचक्र व्यक्तिशः पाहिलं तर माझ्या जीवनामध्ये काय चालू आहे नक्की, मी काय करतो दिवसभर, 24 तासाचा विनिमय कसा कसा घडतोय, जाणीवपूर्वक काही स्वतःला सवयी लावली आहेत का? मला या तिरुमलदासांनी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर त्यांनी पुढचं काय ते सुरू केलं, हे मला अंतर्मुख करून गेलं. पुढे ते असं सांगतायत, श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत. मग आता सृष्टीचं मूळ म्हणजे काय की ज्यातून निर्माण होतं त्याला आपण मूळ म्हणतो ना. मग तो सोर्स म्हणायचा, प्रायमल एनर्जी म्हणायची, पोटेन्शियल एनर्जी म्हणायची, की ज्यातून चराचर सृष्टी. मग सृष्टी म्हटल्यावर फक्त पृथ्वी येईल का? नाही. मग सगळं ब्रह्मांड येईल का? मग ब्रह्मांड सुद्धा ब्रह्माचं अंड असा जर अर्थ काढला तर ब्रह्मा पण त्याच्यात आला ना, निर्माता पण त्याच्यात आला. म्हणजे मूळ स्रोतानी एक असा निर्माण केला की ज्याला पुढचं सगळं निर्माण करायला सांगण्यात आलं, आदेश देण्यात आला. मग ब्रह्मदेवानी तप केलं म्हणतात आणि मग त्यातून सगळं काही निर्माण झालं वगैरे. त्या कथा आपल्याकडे आहेतच. भागवत जर वाचलं तर आपल्याला त्यावर भरपूर तपशील उपलब्ध आहे. मग ते हे चराचर सृष्टीचे मूळ आहेत. मग त्याला नाव, त्या मुळाला किंवा त्या सोर्सला नाव श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथात दिलं आहे. पण मग त्याचं नाव असेल का खरंच? त्या स्रोताचं नाव असेल मूळ श्रीपाद श्रीवल्लभ का हे कोणीतरी नाव दिलं आहे त्याला? त्याला स्वतःला कसं नाव असू शकतं? जे एकच आहे आणि ते जे एक आहे ना, अद्वैतातलं जे एक आहे ना, ते दोनच्या संदर्भातला तो एक नाही आहे. तो स्वतंत्र, सर्वव्यापी, कायम असलेला एक आहे. त्यामुळे दोन मधला एक वेगळा आहे गणिताच्या भाषेतला, आणि हे जे एक तत्व आहे, मूलतत्व आहे, ते सर्वत्र असलेलं तत्व आहे. म्हणजे
तिथे दोन संभवत नाही, असा तो एक आहे. मग ते कसे वर्णन कसं केलं जात आहे त्याचं, तर ते वटवृक्षासारखे आहेत. आता वटवृक्षाची बॉटॅनिकल माहिती किंवा सायंटिफिक माहिती जरी आपण घेतली ना, तर त्यामध्ये काय बापरे, केवढे गुणधर्म आणि काय काय आहे. म्हणजे प्रजा निर्माण करण्याच्या दृष्टीने किंवा जीवन पुढे जाण्याच्या दृष्टीने वटवृक्षामधले गुण पाहिलेत तर आपल्याला हीच उपमा कशी योग्य आहे ते लक्षात येऊ शकतं. मग कोणाचे अंशावतार? त्यांचे अंशावतार म्हणजे मूळ स्रोत आहे त्यांचे जे अंशाचे अवतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्यांप्रमाणे आहेत. मग राम कृष्ण हे सगळे अवतारच ना. किंवा वैदिक सनातन परंपरेमध्ये किंवा हिंदू धर्म ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा जे ईश्वराचे अवतार सांगितले आहेत ते मूळ स्रोतातूनच निर्माण झाले ना. पण मग त्यांचं ते दिसतात स्वतंत्र स्वयंभू, पण पुढे म्हटलं आहे की परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. म्हणजे मूळ स्रोतच तो शेवटी. मग जर आकार निर्माण होत असेल कुठला तरी अवतार होत असेल तर तो निर्माण होतो म्हणजे काही काळ असतो आणि नंतर तो नष्ट होतो. नष्ट म्हणजे डिफॉर्म होतो. म्हणजे फॉर्मेशन, एक्झिस्टन्स आणि डिफॉर्मेशन, निर्मिती जी आहे ती एकदाच होते. फॉर्मेशन पुन्हा पुन्हा होऊ शकतं, रिफॉर्मेशन होऊ शकतं, डिफॉर्मेशन होऊ शकतं. आणि रिफॉर्मेशन आणि डिफॉर्मेशनच्या मध्ये जे आहे त्याला मेंटेनन्स ऑपरेशन म्हणूया आपण. मग पुढे म्हटलंय देवदानवापासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे, म्हणजे त्या मूळ स्रोताचाच आधार आहे. मग देव असोत दानव असोत. मग आता आपण देवांची यादी केली तर काय काय नावं घेऊ, तर त्या सगळ्यांचा जो आधार त्याबद्दलचं हे वर्णन आहे. पण त्याला इथे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असं देण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरपी त्या शक्ती त्यांच्यातच विलीन होत असतात. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हा जो सगळा खेळ आहे, हे जे चक्र आहे, हे सायक्लिक प्रोसेस आहे, ही ज्यामध्ये घडते ते श्रीपाद श्रीवल्लभ असं तत्व आहे. असं हे म्हणतायत का? पर्वत शिखरावर पोचलेल्या व्यक्ती सगळ्या वाटा एकसारख्याच वाटतात, कारण तो आता पोचलाय तिथे. आता त्याला खाली असलेल्या माणसाला ती वाट वेगळी ही वाट वेगळी असं वाटेल, पण वरून जेव्हा पाहिल त्याला सगळ्या वाटा सारख्याच वाटतात. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायांचे लोक दत्ततत्वामध्येच समन्वय पावतात. पण मग आता दत्ततत्व शब्द वापरला ना की असं वाटतं हे हिंदूंचं काहीतरी आहे. इथे ना इशारा आहे, समजणे वाले को इशारा काफी आहे असं म्हणतात. मग तो काय इशारा आहे की अनल हक अशी जी घोषणा जुन्नैद आणि मंसूरनी केली होती, अल्लाह एक है म्हणतात, तर हे जे सांगतायत त्या एक म्हणून जे आहे त्याचं हे वर्णन आहे. त्याच्याबद्दल त्याला दत्ततत्व असं इथे नाव दिलं आहे. पुढे म्हटलंय प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. म्हणजे काय? मग प्राणीमात्रासच असतं, ऑरा ज्याला म्हणतात. तो काय फक्त प्राणीमात्रांना आहे? विज्ञान तर सांगतं दगडाला पण ऑरा आहे, सजीवाला पण आहे आणि निर्जीवाला पण आहे. मग प्रत्येकास ऑरा आहे. आणि ऑरा काय आहे? ते तेजोवलय म्हणा किंवा काय, ते काय आहे नक्की? तर प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स यांची संरचना जर आपण पाहिली किंवा सतत गतिमान असलेले इलेक्ट्रॉन्स त्यांच्या त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. मग जेव्हा जेव्हा अशी गती निर्माण होते त्यावेळेला ऑरा निर्माण होतो. उदाहरणार्थ आता हे हायड्रो जनरेटर्स जे असतात तिथे काय घडतं, तर टर्बाईनवर पाणी पडतं, मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण होतं, त्यातनं वीज निर्माण होते, मॅग्नेटिक फील्ड कट होतं आणि फ्लक्सनी वीज निर्माण होते. म्हणजे इथे काय घडतं आहे, तर वीज तयार होते. कशामुळे? गतीमुळे. मग सर्व सजीव आणि निर्जीवांमध्ये जर इलेक्ट्रॉन्स गतिमान असतील तर तिथे ऑरा असणारच, कांतीचं एक वलय असेलच. असं विज्ञानाच्या दृष्टीने पण आपण या सगळ्याकडे पाहू शकतो का? मी पिठिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला. तो विग्रहाच्या कांती वलयाबद्दल माहिती सांगत असे. त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे ते सांगता येत असे. हे ना आता अलीकडे क्रिंडियन फोटोग्राफी आली आहे. पुण्याला एका कॉलेजमध्ये तो कॅमेरा पण आहे, बऱ्याच ठिकाणी येतात. ते ना तुमचा फोटो काढतात, त्याच्यामध्ये ऑराचा फोटो येतो. हे रशियन सायंटिस्टनी शोधून काढलेला कॅमेरा हा. मग त्याच्याने काय होतं, त्या ऑरा बॉडीमध्ये किंवा त्या तेजोवलयामधल्या रंगातील बदलामुळे
आधीच कळतं की तुम्हाला कुठला आजार होणार आहे, काय घडणार आहे, कुठली ग्रंथी तुमची आता नीट काम करत नाही आहे. म्हणजे ऑरा बॉडीमध्ये आधी आजार होतो निर्माण. आपण वेगळ्या प्रकारे प्राणमय कोशात आधी काहीतरी घडतं आणि मग ते अन्नमय कोशात मॅनिफेस्ट होतं. त्यामुळे प्राणमय कोश जर नीट असेल तर अन्नमय कोश नीट राहतो, असंही योगाभ्यासी लोक सांगतात. तर मग माझ्या स्वतःच्या कांती वलयाबद्दल काय? तर माझ्या आतमधली सगळी ऑर्केस्ट्रा व्यवस्थित काम करत असेल, सगळी वाद्य नीट वाजत असतील, तर सगळ्या ग्रंथी नीट काम करत असतील, तर माझ्या भोवतीचं जे वलय आहे, कांती वलय म्हणा, त्याला ऑरा म्हणा, ते कसं असेल? मग ते काय काय करू शकेल? असा विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा या सगळ्याचा आपण विचार करूयात, आपापलं सत्य शोधूयात आणि त्यासाठी त्या मूळ स्रोताला श्रीपाद श्रीवल्लभांना शरण जाऊयात. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.